नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। आज शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे। आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 22 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे। बघा, काही मिनिटांपूर्वी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, तर या बैठकीमध्ये शेतकऱ्यांचे 1.5 लाख रुपयापर्यंत कर्ज माफ झालेले आहे। आज शेतकरी बांधवांच्या आंदोलनाला यश आलेलं आहे। बघा, 10 मार्च रोजी बजेट घोषित झालं, परंतु त्या दिवशी शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असा निर्णय घेण्यात आलेला नव्हता। त्यामुळे शेतकरी बांधव भरपूर प्रमाणामध्ये संतापले होते। त्या दृष्टिकोनातून सरकारने शेतकऱ्यांचे कर्जमाफी केलेली आहे। बघा, सर्व शेतकऱ्यांसाठी आताचे सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। अखेर विरोधी पक्षाने घेतलेल्या भूमिकेमुळे आज सरकारने कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 22 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांची आज कर्जमाफी सुद्धा केली जाणार आहे। बघा, शेतकरी बांधवांनी केलेले आंदोलन असेल किंवा विरोधकांनी शेतकऱ्यांना दिलेले पाठबळ असेल, यामुळे आज सरसकट 1.5 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। तुम्ही या ठिकाणी पेपरवरती बातमी सुद्धा पाहू शकता। त्यामुळे राज्यातील कोणकोणत्या शेतकऱ्यांचे कर्ज आज माफ केले जाणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेला आहे। बघा, आज अर्थसंकल्पामध्ये सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। जे शेतकरी नियमितपणे कर्ज भरत असतील तर त्यांना एका योजनेच्या माध्यमातून 20,000 रुपये सुद्धा दिले जाणार आहे। म्हणजेच आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 22 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचे कर्जमाफी केले जाणार आहे। त्यासोबतच शेतकऱ्यांना 20,000 रुपयापर्यंत एका योजनेच्या माध्यमातून अनुदान दिले जाणार आहे। बघा, अर्थसंकल्पाच्या बजेटच्या दिवशी हा निर्णय न घेतल्यामुळे सरकारवरती आक्षेप घेण्यात आलेला होता। तुम्हाला सुद्धा माहिती आहे की 10 मार्च रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार शेतकऱ्यांचे कर्जमाफी करू असा निर्णय घेणार होते, परंतु बजेटमध्ये चेंजेस केले, शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असा निर्णय घेण्यात आलेला नव्हता। त्यामुळे सरकारवरती विरोधी पक्षांकडून शेतकरी बांधवांकडून आक्षेप घेतला जात होता, टीका केली जात होती। त्या दृष्टिकोनातून भविष्यामध्ये सरकारवरतीच परिणाम होतील, त्या दृष्टिकोनातून आज शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले जाणार आहे याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। त्यामुळे राज्य सरकारने स्पष्टपणे भूमिका मांडलेली आहे। येत्या 48 तासामध्ये महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। बघा, येत्या 48 तासामध्ये राज्यामधील 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यांमध्ये 48 तासाच्या आतमध्ये सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी केले जाणार आहे। जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमचे सुद्धा 48 तासाच्या आतमध्ये कर्जमाफी केले जाणार आहे। परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 22 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचे कर्जमाफी आज होणार आहे। उर्वरित 14 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांची कर्जमाफी उद्याच होणार आहे। बघा, एकाच दिवशी सर्व जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांची कर्जमाफी करणे शक्य होत नाही, त्यामुळे आज 22 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल। उद्या उर्वरित जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे। बघा, अखेर सरकारने दिलेला शब्द 100% पाळलेला आहे, परंतु हा शब्द 10 मार्च रोजी पाळला असता तर सरकारवरती टीका झाली नसती, भविष्यामध्ये सरकारवरती परिणाम झाला नसता। बघा, सरासरी राज्यामधील 90 लाख शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र करण्यात आलेले आहेत। बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये तब्बल 90 लाख शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरलेले आहेत। त्यामुळे आज कोणत्याही शेतकरी बांधवांनी कर्ज भरू नये असा स्थानिक शेतकरी बांधवांकडून आदेश देण्यात आलेला आहे। म्हणजेच कोणत्याही शेतकरी बांधवांनी सध्याच्या स्थितीला कर्ज भरण्याची गरज नाही, कर्ज भरू नये असा मोठमोठ्या शेतकरी बांधवांकडून आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। काही ठिकाणी मोर्चे सुद्धा काढण्यात आलेले होते। त्या दृष्टिकोनातून सरकारने हे पाऊल उचललेलं आहे। आज शेतकरी बांधवांची कर्जमाफी केली जाणार आहे। बघा, सरकारने दिलेला शब्द शेवटच्या क्षणी पाळलेला आहे, परंतु हा शब्द अर्थसंकल्पामध्ये
पाळला असता तर सरकारला 100% फायदा झाला असता। बघा, लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुद्धा अर्थसंकल्पामध्ये वाढवण्यात येणार होता, परंतु त्याच्यावरती सुद्धा निर्णय घेण्यात आला नाही। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमाफी सुद्धा केली जाणार आहे, याच्यावरती निर्णय घेण्यात येणार होता, परंतु अर्थसंकल्पामध्ये तो निर्णय सुद्धा घेण्यात आलेला नव्हता। त्यामुळे शेतकरी बांधव संताप झाले। त्यामुळे शेतकरी बांधवांनी आंदोलन केले, मोर्चे केले, तर त्या मोर्चेला आज यश सुद्धा आलेलं आहे। बघा, निवडणुकीच्या अगोदर महाराष्ट्र राज्याचे सध्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यामध्ये आज बैठक पार पडली। तर त्या बैठकीमधून सरकारने सर्व शेतकरी बांधवांना शब्द दिलेला होता, तो शब्द आज सत्यामध्ये सुद्धा उतरवलेला आहे। बघा, निवडणुकीच्या अगोदर सरकारच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं होतं की शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, तर आज तो शब्द 100% सत्यामध्ये उतरलेला आहे। आजपासून शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे, परंतु आज कोणत्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे ते 22 जिल्हे सुद्धा लगेच बघून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा या 22 जिल्ह्यामध्ये असेल तर तुमचे आजच कर्ज माफ होईल। जर तुमचा जिल्हा आजच्या 22 जिल्ह्यामध्ये नसेल तर तुमचे उद्या सुद्धा कर्ज माफच होऊ शकते, परंतु जे रेग्युलर जे नियमितपणे कर्ज भरत आहे त्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून 20,000 रुपये देण्यात येणार आहे। त्यामुळे आज 22 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे, तर ते 22 जिल्हे लगेच बघून घ्या। बघा, पहिला जिल्हा म्हणजे रायगड जिल्हा, दुसरा जिल्हा म्हणजे पालघर जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा, पाचवा जिल्हा म्हणजे रत्नागिरी जिल्हा। बघा, हे 5 जिल्हे लोकसंख्येने मोठे जिल्हे आहेत। या जिल्ह्यांमधील सर्वात जास्त शेतकरी बांधव आहेत। त्या दृष्टिकोनातून या 5 जिल्ह्यांची यादी कर्जमाफीसाठी सर्वात प्रथम घेण्यात आलेली आहे। उर्वरित जिल्हे सुद्धा लगेच बघून घेऊयात। बघा, 6वा जिल्हा म्हणजे धुळे जिल्हा, 7वा जिल्हा म्हणजे जळगाव जिल्हा, 8वा जिल्हा म्हणजे नगर जिल्हा, 9वा जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा, 10वा जिल्हा म्हणजे नंदुरबार जिल्हा आणि 11वा जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा। बघा, हे जिल्हे सुद्धा लोकसंख्येने सर्वात मोठे जिल्हे आहेत। या जिल्ह्यामधील शेतकरी भरपूर ठिकाणी कर्ज घेतलेले आहेत, म्हणजेच या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले आहेत आणि या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी सरकारला सुद्धा पाठबळ दिलेला आहे। त्यामुळे सर्वात प्रथम या 22 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। 12वा जिल्हा म्हणजे नागपूर जिल्हा, 13वा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा, 14वा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा, 15वा जिल्हा म्हणजे वर्धा जिल्हा, 16वा जिल्हा म्हणजे नागपूर जिल्हा आणि 17वा जिल्हा म्हणजे गोंदिया जिल्हा। म्हणजेच महाराष्ट्र राज्यामधील जेवढे पण विभाग आहेत तर त्या विभागामध्ये जेवढे पण जिल्हे आहेत तेवढ्या सर्व जिल्ह्यांना आज प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। सोबतच 18वा जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा, 19वा जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा, 20वा जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा, 21वा जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा आणि 22वा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद जिल्हा। बघा, या ठिकाणी तुम्ही न्यूज सुद्धा पाहू शकता, पेपरला बातमी सुद्धा आलेली आहे। 1.5 लाख रुपयापर्यंत कर्ज माफ करण्यात आलेले आहे, सरसकट कर्ज माफ केलेले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घोषणा केलेली आहे। त्यामुळे आज या 22 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार आहे। कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी करू नये, कोणत्याही शेतकरी बांधवांनी आंदोलन करू नये असा आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे, कारण हे माहितीचं सरकार, बीजेपीचं सरकार राज्यातील रेशनधारकांचं आहे, शेतकरी बांधवांचं आहे, लाडक्या बहिणींचं आहे, कारण या तिघांनी सरकारला पाठबळ सुद्धा दिलेलं आहे, परंतु सरकारने सुद्धा दिलेला शब्द अगोदरच पाळायला पाहिजे होता। सरकारवरती परिणाम सुद्धा झाले नसते, सरकारला टीका सुद्धा झाली नसती, कारण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी घोषणा न केल्यामुळे सरकारवरती भरपूर टीका झाली, विरोधकांकडून सुद्धा टीका झाली, शेतकऱ्यांकडून सुद्धा टीका झाली, परंतु त्या टीकांच्या माध्यमातून सरकारने हा निर्णय सुद्धा घेतलेला आहे, अन्यथा शेतकऱ्यांची कर्जमाफी सुद्धा झाली नसती। म्हणजेच शेतकऱ्यांनी मोर्चे काढले, आंदोलन केले, विविध नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया सुद्धा दिलेल्या आहेत। त्याच्यामध्ये मोठमोठे नेते आहेत की त्या नेत्यांनी सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी करा असा आदेश सुद्धा
दिलेला होता। काही नेते बीजेपीचे पक्षाचे असून सुद्धा त्यांनी सुद्धा शेतकऱ्यांसाठी अट्टहास केला होता आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी सुद्धा मिळवून दिलेले आहे। याच्यामध्ये त्या सर्व शेतकऱ्यांचे योगदान आहे, ज्यांनी आंदोलन केले, ज्यांनी मोर्चे काढले, सोबतच ज्यांनी याला पाठबळ दिले। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमची प्रतीक्षा संपलेली आहे। तुमचे 1.5 लाख रुपयापर्यंत कर्जमाफ होणार आहे। त्यामुळे अद्याप सध्याच्या स्थितीला कोणत्याही शेतकरी बांधवांनी कर्जमाफी भरू नये असा आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्हाला यामधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।